नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एस पी अकॅडमी जे की आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरतीसाठी काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पहा, प्रश्न क्रमांक पहिला, खालीलपैकी ब्राह्मो समाजाची स्थापना ही कोणी केली आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, राजा राम मोहन रॉय। ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजा राम मोहन रॉय यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, तामिळनाडू। कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प तामिळनाडू या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 3, अविनाश साळवे हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ॲथलेटिक्स। अविनाश सावळे हा खेळाडू ॲथलेटिक्स या खेळाशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 4, झेलम नदी भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, जम्मू आणि काश्मीर। प्रश्न क्रमांक 5, द राईस ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे। द राईस ऑफ द मराठा पॉवर या ग्रंथाचे लेखक न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे आहेत। प्रश्न क्रमांक 6, सन 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, डॉक्टर प्रदीप महाजन। सन 2024चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार डॉक्टर प्रदीप महाजन यांना मिळालेला आहे। प्रश्न क्रमांक 7, हाथरस हे शहर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, उत्तर प्रदेश। हाथरस हे शहर उत्तर प्रदेश या राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 8, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर ही पदवी कोणी दिली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, ब्रिटिश सरकार। दादोबा पांडुरंग तरखडकर यांना राव बहादूर ही पदवी ब्रिटिश सरकारने दिली होती। प्रश्न क्रमांक 9, पुढीलपैकी ड्युरांड रेषा ही कोणत्या दोन देशांमधील सरहद दर्शवते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, पाकिस्तान अफगाणिस्तान। प्रश्न क्रमांक 10, भालचंद्र नेमाडे यांच्या कोणत्या साहित्यास 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ। प्रश्न क्रमांक 11, महादेवी वन्यजीव अभयारण्य भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, गोवा। प्रश्न क्रमांक 12, पौराणिक कथानुसार परशुरामाची भूमी कोणत्या प्रदेशाला संबोधले जाते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, कोकण। पौराणिक कथानुसार परशुरामाची भूमी ही कोकण या प्रदेशाला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 13, फ्लेमिंगो उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, आंध्र प्रदेश। फ्लेमिंगो हा उत्सव आंध्र प्रदेश या राज्यात साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 14, राजा केळकर वास्तू संग्रहालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, पुणे। राजा केळकर वास्तू संग्रहालय पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 15, OPEC ही संघटना कशाशी संबंधित आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, तेलाचा व्यापार। OPEC ही संघटना तेलाचा व्यापार या। प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, श्री प्रकाश। स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल श्री प्रकाश हे होते। प्रश्न क्रमांक 17, युनेस्कोने कोणत्या राज्याला हेरिटेज पर्यटनासाठी सर्वोच्च ठिकाण म्हणून घोषित केले आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, पश्चिम बंगाल। प्रश्न क्रमांक 18, सुहेलवा वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, उत्तर प्रदेश। सुहेलवा वन्यजीव अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये स्थित आहे।
प्रश्न क्रमांक 19 कोणत्या मराठी संतांची पंजाबमध्ये अनेक देवळे आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 संत नामदेव. प्रश्न क्रमांक 20 पुढीलपैकी ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी. ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या मुलामुलींचा शोध घेण्यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 21 भारतामध्ये राष्ट्रपतींची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. प्रश्न क्रमांक 22 इस्रो या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बेंगलोर. इस्रो या संस्थेचे मुख्यालय बेंगलोरमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 24 द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे. प्रश्न क्रमांक 25 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा कोणत्या ठिकाणाहून सुरू केली? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 साबरमती. महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा साबरमती येथून सुरू केली होती. प्रश्न क्रमांक 26 आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 2 ऑक्टोबर. आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवस 2 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 27 तिलारी जलविद्युत प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 चंद्रगड. तिल्लारी जलविद्युत प्रकल्प हा कोल्हापूर जिल्ह्यातील चंद्रगड या तालुक्यात आहे. प्रश्न क्रमांक 28 रामटेक हे धार्मिक स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नागपूर. रामटेक हे धार्मिक स्थळ नागपूर या जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 29 कुंभार्ली घाट हा खालीलपैकी कोणत्या शहरांना जोडतो? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कराड चिपळूण. कुंभार्ली हा घाट कराड चिपळूण या शहरांना जोडतो. प्रश्न क्रमांक 30 भारताचे कॅबिनेट सचिवालय खालीलपैकी कोणाच्या अधिपत्याखाली काम करते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 पंतप्रधान. भारताचे कॅबिनेट सचिवालय पंतप्रधान यांच्या अधिपत्याखाली काम करते. प्रश्न क्रमांक 31 केंद्र व राज्याचे जखमा खर्चाचे लेखे तपासण्याचा अधिकार कोणाला आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 कॅग. केंद्र व राज्याचे जमा खर्चाचे लेखे तपासण्याचा अधिकार कॅगला असतो. प्रश्न क्रमांक 32 मराठ्यांचा इतिहास हिस्ट्री ऑफ मराठास प्रथम इंग्रजीत कोणी ग्रंथबद्ध केला? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ग्रँड डफ. प्रश्न क्रमांक 33 भारताच्या पहिल्या स्वदेशी लढाऊ विमानाचे नाव काय आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 तेजस. भारताच्या पहिल्या स्वदेशी लढाऊ विमानाचे नाव तेजस असे आहे. प्रश्न क्रमांक 34 चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ. चिखलदरा हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या विदर्भ या विभागात आहे. प्रश्न क्रमांक 35 भारतीय संसदेच्या राज्यसभेतील पहिले अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणाचा नामनिर्देश करता येईल? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली. प्रश्न क्रमांक 36 दक्षिणेतील विजयनगर या राज्याची राजधानी कोणती होती? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 हम्पी. प्रश्न क्रमांक 37 राष्ट्रीय मतदान दिवस डॅश डॅश दिवशी साजरा केला जातो? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 25 जानेवारी. राष्ट्रीय मतदार दिवस 25 जानेवारी या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 38 इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 नाईल. इजिप्त हा देश नाईल या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो. प्रश्न क्रमांक 39 भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू कोणत्या राज्यातील आहेत?
तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 ओडिशा. प्रश्न क्रमांक 40 महाराष्ट्रातील कोणत्या समाजसुधारकास लोकहितवादी असे म्हटले जाते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ हरी देशमुख. प्रश्न क्रमांक 41 शिवकुमार शर्मा हे खालीलपैकी कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 सितार. प्रश्न क्रमांक 42 भारतीय राज्यघटनेच्या कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. प्रश्न क्रमांक 43 मुंबई हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 पेट्रोलियम. प्रश्न क्रमांक 44 त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 बलवंतराय मेहता समिती. त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना बलवंतराय मेहता समितीने मांडली. प्रश्न क्रमांक 45 श्रीनगर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीकाठावर आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 झेलम. श्रीनगर हे शहर झेलम या नदीकाठावर आहे. प्रश्न क्रमांक 46 दरवर्षी भारतात कोणत्या तारखेला राष्ट्रीय अंतराळ दिवस साजरा केला जातो? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 23 ऑगस्ट. प्रश्न क्रमांक 47 पितामह या उपाधीने कोणत्या नेत्यास संबोधले जाते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 दादाभाई नौरोजी. प्रश्न क्रमांक 48 कॉफीचे मळे असणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण कोणते आहे? पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 चिखलदरा. कॉफीचे मळे असणारे महाराष्ट्रातील एकमेव ठिकाण म्हणजे चिखलदरा असे आहे. प्रश्न क्रमांक 49 सम्राट अशोक हा कोणत्या राजघराण्याशी संबंधित होता? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 मौर्य. प्रश्न क्रमांक 50 भारतात राजकीय पक्षांना मान्यता देण्याचा अधिकार कोणास आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 केंद्रीय निवडणूक आयोग. प्रश्न क्रमांक 51 भारताची जलविद्युत राजधानी म्हणून कोणते राज्य ओळखले जाते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश. भारताची जलविद्युत राजधानी म्हणून अरुणाचल प्रदेश या राज्यास ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 52 गोल-घुमट ही वास्तू खालीलपैकी कोठे आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 विजापूर. गोल-घुमट ही वास्तू विजापूर येथे आहे. प्रश्न क्रमांक 53 महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 78. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या 78 इतकी आहे. प्रश्न क्रमांक 54 संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDOचे मुख्यालय कोठे आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 55 सिंदफणा ही कोणत्या नदीची उपनदी आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 गोदावरी. सिंदफणा ही नदी गोदावरी या नदीची उपनदी आहे. पुढचा प्रश्न प्रजापालन हमी दरखास्त कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 तेलंगणा. पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोठे आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 इचलकरंजी. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र इचलकरंजी येथे आहे. प्रश्न क्रमांक 58 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा ही महाराष्ट्र राज्याला लागून नाही? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश. प्रश्न क्रमांक 59 मूलभूत हक्कांशी संबंधित राज्यघटनेचे कलम खालीलपैकी कोणते आहे?
तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 13. कलम 13 हे आहे. प्रश्न क्रमांक 60 रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ल्युकेमिया. प्रश्न क्रमांक 61 खालीलपैकी कोणत्या संगणक हार्डवेअरमध्ये लेसर आहे? तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 CD ड्राईव्ह.